केंद्र प्रमुख सन्माननीय श्री गोसावी सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक ओडिसुकी पाहूया. कुसूर संघाचा संघ व्यवस्थापक किंवा कर्णधार कुसूर पन्हाळे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम मैदान स्वीकारलेलं आहे. कुसूर संघ संघ व्यवस्थापक 1 मिनिट येऊन दुसरा सामना 2 तुल्यबळ संघ निनादेवी पन्हाळे ब वर्सेस रामेश्वर कुसूर. एक अटीतटीची रंगतदार लढत निश्चितच मैदानावर पाहायला मिळेल. पंच म्हणून सागर राणे आणि सुरज जोईल. पहिली चढाई आणि पाहूया पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच अतिशय दक्ष नावाजलेले पंच आहेत. पंचांचा निर्णय आलेला आहे. गुण मिळतो तो ब संघाला. निनादेवी ब संघाकडून पहिली चढाई ऋषिकेश. सुरेख चढाई डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात गडी टिपण्याचा प्रयत्न. एक उंच पुरा असा रेडर सुंदर या ठिकाणी मला वाटतं गुण टिपलाय. आपल्या संघासाठी एक गुण मिळवलाय. निश्चितच राजापूरहून आलेला हा संघ एवढ्या दूरवर खेळण्यासाठी आलेला, त्यामुळे निश्चित क्षमता आहे खेळाडूंमध्ये आणि सुरुवातीपासूनच सिद्ध करतायत. अतिशय चप्पळ असे खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. सातत्याने या ठिकाणी ऋषिकेश चढाई करताना दिसतोय. निनादेवी पन्हाळे संघाकडून पहिल्या चढाईमध्ये आपल्या संघासाठी एक रेडिंग मध्ये पॉईंट मिळवला होता. दुसऱ्या चढाईमध्ये सुद्धा चांगला प्रयत्न करतोय. सुंदर निश्चितच दुसऱ्या चढाईमध्ये सुद्धा आपल्या संघासाठी गुण मिळवतोय. चार नंबर जर्सी परिधान केलेला कुसूर संघाचा चढाईपटू सुरेख चढाई करताना दिसतोय. सुंदर पकड या ठिकाणी. अजून एक गुण मिळतोय तो निनादेवी ब संघाला. कुसूर संघाच्या मैदानात केवळ 3च खेळाडू, त्यामुळे निश्चितच जर ऋषिकेशची पकड झाली तर सुपर टेकरची 2 गुण मिळवण्याची संधी असेल. पाहूया धोका पत्करतो का. निश्चितच सुरेख अटेम्प्ट केलाय आणि यशस्वी सुद्धा होतोय. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच या ठिकाणी निनादेवी पन्हाळे संघ या ठिकाणी ऑल आउट करण्यात यशस्वी होतोय. तो कुसूर संघाला ऑल आउटचा अर्थ ऑल आउट ऑल इन असं सुद्धा आहे. पंच पाहूया. 1 गुण मिळतोय तो कुसूर संघाला.
करू नंतर करतो. रामेश्वर कुसूर संघाचा हा एक उंच पुरा असा चढाईपटू चढाई करतोय. सुरक्षित चढाई, निदान रेषा ओलांडून गडी टिपण्याचा प्रयत्न सुरक्षित आपल्या मैदानात. परत एकदा नीनादेवी पन्हाळे ब संघाकडून ऋषिकेश चढाई करताना दिसतोय. आतापर्यंत ऋषिकेश प्रत्येक चढाईमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळवण्यात यशस्वी ठरतोय. चांगला वेळा या ठिकाणी मात्र त्याची पकड केली जाते. कुसूर संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, निश्चित कमबॅक करेल यात शंका नाहीये. नीनादेवी पन्हाळे ब संघाचा 5 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू चढाई करतोय. निदान रेषा ओलांडून सुरक्षित आपल्या मैदानात. बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी थर्ड रेड ड्वार्डा रेड पाहायला मिळते. निश्चितच गुण मिळतोय तो पन्हाळे संघाला. आतापर्यंत पन्हाळे संघ थोडासा वरचढ ठरताना दिसतोय. गुरुपूर कुडाळ संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांनी सुद्धा नाव नोंदणी केली आहे मंडळाच्या वतीने. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चार नंबर जर्सी प्रदान केला चढाईपटू सुरेख चढाई करतोय. सुंदर या ठिकाणी पकड, गुण मिळतोय तो पन्हाळे ब संघाला. सात नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू सुरक्षित मैदानात. सामन्याचं मध्यंतर होते, मध्यंतरापर्यंतचा स्कोर परत सुरू होतोय. मध्यंतरापर्यंत 12 गुण पन्हाळे ब संघ आणि 2 गुण कुसूर संघ. निश्चित 10 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती पन्हाळे ब संघाकडे. रामेश्वर कुसूर संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय. मात्र समोर बलाढ्य मजबूत डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय पन्हाळे संघाचा. पन्हाळे संघाच्या डिफेन्स मधून गुण मिळवणं इतकं सोपं नाहीये. 5 नंबर जर्सी प्रदान केला पन्हाळे संघाचा चढाईपटू. कुसूर संघाच्या मैदानात 2-2च्या संचात 4 खेळाडू. बोनस ऑन नसेल, खोलवर चढाई करावी लागेल. मात्र संघ आघाडीवर असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता सुरक्षित आपल्या मैदानात.
पहिला सामना आपण अतिशय रंगतदार असा सामना पाहिला. दुसरा सामना अपेक्षा होती रंगतदार सामना होईल अशी, मात्र थोडासा एकतर्फी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते, पण आतापर्यंत सक्सेसफुल रेडर या ठिकाणी चढाई करताना दिसतो. पन्हाळा संघाचा ऋषिकेश. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं घोषित केली जातात पंचांकडून. ऋषिकेश मात्र अनस्टॉपेबल दिसतोय आपल्याला आतापर्यंत. एकदाच मला वाटतं त्याची पकड झाली असावी, परंतु सातत्याने आपल्या संघासाठी गुण मिळवते. इथे मात्र थोडीशी चूक होते. कमबॅक करण्याची संधी कुसूर संघासमोर. यानंतर होणार सामना जय मल्हार फोंडा वर्सेस कासारडे. दोन्ही संघांना पहिला पुकार. जय मल्हार फोंडा वर्सेस कासारडे. दोन्ही संघांनी तयारी लागायचं आहे. सामना थोडासा एकतर्फी चाललेला असा सामना. निश्चितच प्रयत्न केला जातोय कमबॅक करण्याचा. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ बाकी. एखादी सुपर रेड निश्चितच रंगत आणू शकेल. या ठिकाणी सुरेखच 2 गुण आपल्या संघासाठी मिळतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. डोळा डायरेक्ट निश्चित गुण मिळवण्याची संधी. गुणांची आवश्यकता आहे ती कुसूर संघाला, कारण काही गुणांच्या पिछाडीवर चाललेला असा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बोनसचा अटेम्प्ट केला जातोय लीडर कडून. मानाचा बोनस गुण या ठिकाणी डुअल रेड मध्ये मिळवलाय. 8 नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाईपटू चांगली चढाई करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत सुरेख गुण मिळवले, कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मात्र पाहूया त्याची पकड केली जाते. सुपर टॅकलचे 2 गुण मिळतात ते पन्हाळे ब संघाला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे बाकी. यानंतर होणारा सामना जय मल्हार फोंडा वर्सेस कासारडे. जय मल्हार फोंडा आणि कासारडे यानंतर होणारा सामना. थोडासा एकतर्फी चाललेला असा सामना. पन्हाळे ब संघ रेडिंग आणि डिफेन्स मध्ये सुरेख कामगिरी करतोय आणि त्यामुळेच गुणांच्या आघाडीवर दिसतोय तो पन्हाळे ब संघ.
सामना संपतोय आणि या ठिकाणी